युद्धाला सुरू होत असताना अर्जुनानं त्याचा शंख वाजवला देवदत्त नावाचा, श्रीकृष्णानं त्याचाही शंख वाजवला पांचजन्य नावाचा, भीमानं त्याचा शंख वाजवला, त्याचं नाव होतं पौंडू, युधिष्ठिराचा शंख होता अनंत विजय. हे सर्व ज्यांनी त्यांनी आपले शंख वाजवले, हे शंखाचा आवाज ब्रह्मांडामध्ये घुमला, धर्माचा आवाज घुमला, विजयाचा आवाज घुमला. प्रकटीकरणामध्ये माझी जी एनर्जी वाढलेली आहे त्या एनर्जीचा आवाज ब्रह्मांडामध्ये घुमला पाहिजे. मी माझ्यामध्ये जे व्हायब्रेशन्स निर्माण केलेले आहेत, जी एनर्जी निर्माण केलेली आहे ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन वगैरे वगैरे माध्यमातून जी माझ्यामध्ये मूल्य निर्माण केलेले आहेत, माझ्यामध्ये आत्मविश्वास जागृत झालेला आहे, जिद्द निर्माण झालेली आहे, चिकाटी निर्माण झालेली आहे, इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे, एकाग्रता वाढलेली आहे. ही जी काही माझी मूल्य आहेत त्या मूल्यांच्या आधारे मी कर्म करायला जाणार आहे, इन्स्पायर्ड ॲक्शन करायला जाणार आहे. तर माझ्या या ऊर्जेचा, वाढलेल्या ऊर्जेचा, सकारात्मक ऊर्जेचा आवाज ब्रह्मांडामध्ये घुमला पाहिजे, विजयाचा निनाद घुमला पाहिजे. तुमचं माझं उलटं झालंय. कृती करण्यापूर्वीच आपण पाताळापर्यंत पोहोचलेलो असतो. संपूर्ण निगेटिव्ह विचार, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक व्हायब्रेशन्स. अशा वेळी दुसरं तिसरं काय होणार? आपल्या मागं भूतच लागणार ना. तर प्रकटीकरणामध्ये जो काही माझा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, जी कोणती मूल्य निर्माण केलेली आहे, ज्या कोणत्या चांगल्या सवयी मला लावलेल्या आहेत, त्यातून जी माझी ऊर्जा निर्माण झालेली आहे ती देवदेवतांपर्यंत पोचली पाहिजे. आपल्या त्या ऊर्जेच्या आवाजामुळं ते सुद्धा खडबडून जागे झाले पाहिजेत आणि स्वर्गातून बाहेर येऊन म्हटलं पाहिजे, कोण आपल्याला बोलवते त्याचं पहिला काम केलं पाहिजे. धन्यवाद.